मिस्टर होळकर, आपलं काय ठरलं होतं? आपलं ध्येय, आपला शत्रू, आपलं उद्दिष्ट सत्यजित मुधोळकर. लक्षात आहे आमच्या. त्याची पण तयारी केली आम्ही. एक प्याद आहे आमच्याकडे, शूरवीर शूरवीर आशिष. तो नाहीये शूरवीर, पण आम्ही त्याला म्हणतो आशिष शिर्के. त्याची व्यवस्था केली आम्ही. यू डोंट वरी, यू जस्ट सी. मिस्टर होळकर, आपल्याकडे आणखी एक प्याद आहे. लाईफ पार्टनर ऑफ विहंग भोसले, मिसेस मधुरा विहंग भोसले. व्हेरी नाइस ऑफ यू. मेरा मन क्यों तुम्हें चाहे, मेरा मन. दोन प्यादे, मजा आहे. मुझे मारो. हे सगळं जर आत्ता मंजिरीला नाही कळलं तर खूप बरं होईल. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलंय की तिच्यावर कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येता कामा नये. प्लीज मधुरा, फक्त आमचं बाळ सुखरूप या जगात येऊ दे. जेवलीस का? मी तुला काहीतरी विचारतोय मधुरा. काहीतरी बोल. मी त्या भिंतीशी बोलतोय का? हे बघ, मी इथे आपलं नातं पुन्हा नव्याने सावरायचा प्रयत्न करतोय. तर तुझं काय चाललंय? पुन्हा तेच. अशाने आपला संसार पुन्हा टिकाव धरणार आहे? अच्छा, संसार टिकवायचा कोणाला? तुला? मधुरा प्लीज. बरोबर, जगाला दाखवायला नावापुरता तरी संसार लागतोच, नाही का? म्हणजे म्हणायचं काय तुला? विहंग, मी फक्त आणि फक्त बाबांना बरं वाटावं, त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून इथे राहायला आली. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की मला आपला संसार टिकवायचा वगैरे आणि म्हणून मी या घरात आले. मधुरा,
मधुरा हे बघ, तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. आपण हे सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. अच्छा, म्हणजे आता पुन्हा नवा आणि तुझ्या सोयीचा गैरसमज करून घ्यायचा आहे का? मधुरा हे बघ, तसं नाहीये. तू माझा आधी नीट ऐकून घे. कसा आहेस ना रे तू विहंग. म्हणजे तुला आता घरात मी हवी आहे आणि बाहेर दुसरीच कोणीतरी. मधुरा, तू आता लिमिट क्रॉस करतेस. तुम्ही पुरुष ना, घरात कितीही पंचपक्वान्नाचं ताट असलं ना तरी तुम्हाला बाहेरचं शेण खायचं असतं. ही चूक झाली माझीच. खरं तर खूप मोठी चूक झाली. मला उगाच आजपर्यंत असं वाटत होतं की तुझं माझ्यावरचं प्रेम, माझ्यावरचा विश्वास हा कधीही कमी होणार नाही. खूप मोठा गैरसमज होता. दुसरं काही सुचलं नाही ना की इमोशनली ब्लॅकमेलिंग करायचंय. चांगलं जमतं तुम्हा पुरुषांना. सत्या, ऐक ना, मी प्रियाशी बोलले. मला माहितीये मी खूप वाईट वागलेणार आहे तुम्हा सगळ्यांशी, विशेषतः प्रियाशीच. हो ना? जाणवलं मला नंतर. मग मी अगदी शांतपणे तिची समजूत घातली. मला वाटतं की तिने आता तिच्या आयुष्याकडे गांभीर्याने पाहायला हवं. मी असं ठरवलंय की तिचं एका छान घरामध्ये लग्न लावून द्यायचं. मला माहितीये तुझ्या डोक्यामध्ये आता कसले विचार चालू आहेत ते. कसं असतं ना सत्या, सगळ्या जखमांवर एक अगदी रामबाण औषध आहे, ते म्हणजे काळ. थोडा काळ जाऊ दे. मग प्रियाला सुद्धा अगदी असंच वाटायला लागेल बघ. हो ना सत्या? होईल ना असंच? मी चुकीचा निर्णय नाही घेतला ना? अजय, बास झालं गाणं, झोप आता. सत्या, हा? लई शहाणा आहेस रे तू. आजीला टाळतेस वे. कुठं टाळतो? हा घे, बस. बोल. लेकरा, तू जगाला फसविशीला, मंजिरीला फसविशीला, पोलिसासनी बी थापा मारशीला, पण म्या भुलायची नाही हा तुझ्या थापासनी. खरं खरं सांग, काय गोम आहे? कसली गोम? रातच्याला तू कुठं होतास? सांगितल्या बिगर सोडायची नाही ना तुला. हा, सांगून ठेवते. काय नाही का आजी, तूच म्हणली होतीस ना, लढाईच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तुझीच आयडिया वापरली आणि एक बाजी मारून आलो. मग नक्की केलंच तरी काय? हा, अरे बाजी मारलीच खरं, पण अदुगर सांगायचं नाही होय मला. मी आधी आले असते की 2-4 ठोसे दिले असते मी आधी दादाला. अगं आजी, तुला नेलं असतं ना तर मला त्याला सोडून तुलाच सांभाळायला लागली असती. आणि आम्ही पायपावरून चढून गेलो त्याच्या घरात. तुला चढता नसतं का पायपावर? मग त्याला काय होते? मी आधी झाडावर चढायची की सरसर सरसर.
लहानपणी. पण आता तुझं वय काय म्हातारे? त्याला काय होतंय, दादाला ठोकायचं होतंय नव. हाय की येत की मी. सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? मी नंतर येते. हा, महत्वाचंच बोलत होतो. म्हणजे मी रागवत होते त्याला. रागवत होतात? मग काय, रातच्याला बाहेर भटकतो म्हणजे काय. चल गुमान झोप जा, घरातल्या घरात जागू नकस. चल झोपायला जा आणि बायकोची काळजी घे. हाय. शॉक म्हणजे काही न सांगता न बोलावता थेट इथपर्यंत पोहोचले ना. वा मधुरा, मस्त आहे घर, यंगच. आय मीन तुमचं. अगं मला इथेच उभी ठेवणार आहेस का आता? आत नाही बोलवणार? मधुरा, त्या दिवशी मी तुझ्याशी बोलले, पण अगं तू उभी काय आहेस? बस ना इथे, ये बस बस. हा मधुरा, मी तुझ्याशी बोलले, पण मला तुझी एवढी काळजी वाटत होती, सतत मनात तुझेच विचार, म्हणून म्हटलं बास झाला आता, सरळ जावं आणि तुला भेटून यावं. कशी आहेस तू बाळा? हे बघ, तू आता ज्या परिस्थितीत आहेस ना, मी समजू शकते. आणि बघ ना, आता तुझ्या जवळचं असं तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला कोणीच नाहीये ना. पण मी आहे ना, मी आहे तुझ्या बरोबर. तू तुझ्या मंजिरी ताईशी जसं मोकळेपणाने बोलायचीस ना, तसंच तू माझ्याशी बोलू शकतेस. तुझ्या मनातलं सगळं सांग मला, मोकळी हो. सांग, काय झालंय? बाबांचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून खरं तर मी या घरात राहायला आले. पण घर म्हणशील तर 4 भिंती आहेत फक्त, घर नाही. मी राहते इथे हॉस्टेलमध्ये राहिल्यासारखी. बस एवढंच ऐकायचं होतं ना तुला? झालंय माझं उत्तर देऊन. आणि आता या विषयावर मला आणखी काही बोलण्यात इंटरेस्ट नाही. मी कॉफी आणते तुझ्यासाठी. मधुरा, मधुरा, प्रिया, मला माझ्या संसाराबद्दल आता आणखी काही बोलायचं नाही. बरं ठीक आहे, आपण तुझ्या संसाराबद्दल काही नको बोलूया. पण मग मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर देशील? तुला जर माझ्या आणि सत्यजितच्या रिलेशनशिप बद्दल सगळं माहिती होतं, तर मग तू हे सगळं मंजिरीपासून का लपवलं? मंजिरीची बिचारीची काहीही चूक नसताना तिला इतकं सहन करावं लागायचं ना, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ग. मधुरा, तिला तो इतक्या निर्दयीपणे वागवायचा ना की आठवलं तरी अगं तुमच्याच लग्नात केवढा तमाशा केला त्यांनी, विसरलीस तू? त्याचा मुळात प्रॉब्लेम काय माहितीये? तो स्वतः समोर दुसऱ्या कोणालाच महत्व देत नाही. प्रत्येक वेळी समोरच्याला कमी लेखायचं, हाच त्याचा स्वभाव आहे.
मधुरा मला सांग, तुला हा प्रश्न पडत नाही की विहंग नेहमी तुझ्या बरोबर का नसतो? पण कधी उत्तर शोधलंय? सत्यजित त्याला सतत कामात बिझी ठेवतो आणि स्वतः मंजिरी, त्याच्या होणाऱ्या बाळाची काळजी, तिच्या पुढे मागे नाचणं, सतत हेच. आणि विहंग बिचारा बुडलाय कामामध्ये. तुला वेळ कसा देणार? शिवाय त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही दोघांनी लग्न केलं ना, म्हणून तेव्हाच त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करतोय तो. तुम्हाला सुखी न ठेवण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलंय त्यांनी. मधुरा, सत्यजित हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. नीट विचार कर. तूच विहंगचं आणि मंजिरीचं आयुष्य सुखाचं करू शकशील. फक्त सत्यजितला त्या दोघांच्याही आयुष्यातून बाहेर काढायचं, कायमचं. मग बघ, सगळे प्रश्न आपोआप सुटतील. अरे काहीतरी गडबड दिसते मला. साहेब, हा ए ते काय चाललंय? काय तमाशा लावलाय? चले चला. काय चाल? अरे काय तमाशा काय लावलाय? चला चला चला, निघा निघा, चला निघा. काय लावलंय? अरे हा बोल काय. एक काम करा, ऍम्ब्युलन्स बोलवा. बोलवतो बोल. नाहीतर मरायचं इथे, दवा पाणी नाही मिळालं तर. हा आवरा लवकर. हॅलो हॅलो, शाहूपूर पोलीस स्टेशन, विचारे बोलतोय. ए सलमान, अरे तुला काही वेगळं सांगू का? जा ना, काय काम धंदा आहे का नाही? मायबाप धनी मोहरा सापडला. साहेब, ऍम्ब्युलन्स येते. एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला जा, याला मी घेऊन जातो. ठीक आहे? ठीक आहे, ठीक. संकेत, अनुगुणा, संखे मायबाप धनी, मायबाप धनी, मायबाप धनी, मायबाप धनी, मायबाप धनी. काय झालं ते सांगा, नाचू नका, स्ट्रेट फॉरवर्ड. मायबाप धनी, तुमची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे म्हणजे आता बोलणार नाही, आता दाखवणार, दाखवणार मायबाप धनी. लवकर दाखवा. मायबाप धनी, वळखा, वळखा. मायबाप धनी, माणूस ह्योच आहे, पण बत्ती गुल आहे. वळखा. वळखा.
खात्री पटली? खात्री पटली? आता नाच. बस 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 बस. अति आनंद नको, अति आनंद नको. अहो शेठ,